नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशनामध्ये 17,000 जागेची भरती यावर्षी होणार आहे आणि यासाठी मान्यता पण दिलेली आहे अशी घोषणा अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती। तर या 17,000 जागा ज्या ह्या कोणकोणत्या विभागामध्ये भरल्या जाणार आहे तर याबाबतचा प्रत्येक व्हिडिओ जे आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आता दररोज येणार आहे, कारण 17,000 जागा ज्या वेगवेगळ्या विभागामधून भरल्या जाणार आहे आणि प्रत्येक विभागाची माहिती मी तुम्हाला दररोज एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका विभागामार्फत आपल्या जागा जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि ह्या जागा ज्या 17,000 पैकीच राहणार आहेत। हा विभाग कोणता आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, कालच्या अधिवेशनामध्ये या भरतीबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तर बघा हा विभाग कोणता आहे आणि किती जागेची भरती या ठिकाणी येणार आहे। तर बघा मित्रांनो, एसटी महामंडळात 17,442 पदांची मेगा भरती कोणाला मिळणार, पहिलं प्राधान्य परिवहन मंत्र्याची घोषणा। तर मित्रांनो, कालच्या अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे। 17,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। ठीक आहे, बघा, राज्याची जीवनवाहिनी असलेल्या लाल परीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती होणार आहे। एसटी महामंडळात तब्बल 17,742 कर्मचाऱ्याची महाभरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। विशेष म्हणजे या भरतीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याचा विचार केला जाणार आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 17,742 जागा याची भरतीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना पण या ठिकाणी प्राधान्य दिला जाऊ शकते असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिवेशनामध्ये भरतीवर काय म्हटलेलं त्यांचा हा व्हिडिओ बघून घ्या। राज्य शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलाय आणि तो प्रस्ताव 200-500 कर्मचाऱ्यांचा नसून चालक तथा वाहक भारतीय श्रीकांत भारतीय साहेब 12,381 सेवा निवृत्ती पुढील 4 वर्ष पकडून 5,361 म्हणजे जवळजवळ 17,742 कर्मचाऱ्यांची मागणी आपण राज्य शासनाकडे पाठवलेली आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे ही सर्व पदं मंजूर करावी अशी आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाकडून एवढ्या सगळ्या भरती प्रक्रियेला आपल्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती एसटी महामंडळामध्ये होणार आहे। ही खूप आनंदाची बातमी आहे। तर 17,742 पदांच्या भरतीला मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे। तर यामध्ये वाहन चालकची पण पदे असणार आहे, यामध्ये कंडक्टरची पण पदे असणार आहे आणि यामध्ये काही तांत्रिक पदे पण भरल्या जाणार आहे। सर्व मिळून 17,000 प्लस जागेची भरती या ठिकाणी करणार आहे। तर ही भरती मित्रांनो कधी पण येऊ शकते, पण याची घोषणा आता करण्यात आलेली आहे। भरतीबाबतची आणखी काही अपडेट आले तर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी कोणती भरती या 17,000 जागेमध्ये येणार आहे याची माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।